या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार अंजलीजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। जो पहिला प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेला होता, भुजबळ म्हणतायत की त्या असं का म्हणतायत, त्यांना कुठून माहिती मिळालेली आहे हे सगळं काही मला माहित नाहीये। मुळात हाच सवाल पहिला आहे की अंजली दमानिया हा दावा आता का करतायत आणि काय या दाव्याला प्रबळ पुरावे? नाही, कसं आहे लाघवी, आपण बरेच जण राजकीय विश्लेषक असो त्यांच्याशी चर्चा करतो, काही माध्यमांशी चर्चा करतो, खूपसे पत्रकार आम्ही रेग्युलरली बोलत असतो। पण मला डिसेंबर महिन्यात जेव्हा अतिशय इन्फॉर्म्ड पत्रकारांकडनं कळलं होतं की अतिशय इन्फॉर्म्ड की अमुक अमुक होणार आहे, तेव्हा माझा खरा विश्वास पटेना की बाबा असं होणं शक्य नाहीये। पण काल जेव्हा पुन्हा ही बातमी अशी खात्रीलायक कळली, त्याच्यानंतर मला ते राहावेना की कोणी एकेकाळी ह्याच भुजबळांविरुद्ध, ह्याच भाजपने जनहित याचिका केली होती, त्यांच्या डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सवर केली होती, त्यांनी जे स्कॅम्स केले होते त्याच्या विरुद्ध केली होती। मी माझी जी PIL होती, म्हणजे मी आम आदमी पक्षाची महाराष्ट्राची जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा माझ्या PIL मध्ये किरीट सोमय्यांनी इंटरव्हीन करून स्वतःचा पण से सांगितलं होता। त्या भाजपनी आज असं का करावं असा प्रश्न माझ्या मनात पडला आणि माझ्याच काय सगळ्यांच्याच मनात पडतोय की भाजपला झालंय काय की कोणालाही ते जितके भ्रष्ट महाभ्रष्ट त्या सगळ्या लोकांना ते असे एका पाठोपाठ एक घेत चाललेत। मग त्यांची सुरुवात अगदी आपण बघितली की कृपाशंकर सिंग असो, नारायण राणे असो, अजित पवार असो, तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, असे एकानंतर एक जो सपाटा त्यांनी चालवलाय आणि त्याच्यानंतर इतर लोकांवरच्या त्यांच्या त्या कंप्लेंट्स म्हणा, ईडीच्या धाडी म्हणा, त्यावरनं सगळंच साफ आपल्याला दिसतंय की त्यांना साम दाम दंडभेद काय वाटेल ते करून त्यांना लोकसभा जिंकायची आहे। कुठचंही म्हणजे त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता काँग्रेस फुटीच्या मार्गावरच आहे। तर हे काय चाललंय, हे घाण बघून ना राहवत नाही, आपल्यासारख्या सामान्य माणसाला राहवत नाही। म्हणून काल रात्री मी ते ट्विट केलं की बाबा कुठे फेडाले पाप, ज्यांच्या विरुद्ध लढलो आणि अशा व्यक्तींनी, ज्यांनी ते डोरिन फर्नांडिस सारख्या एका बाईच्या म्हणजे तिला तिचे देणं न देता इतके 20 वर्ष रखडवलं, इतक्या निर्दयी माणसाला आज तुम्ही मोठं करताय कशासाठी? भाजपकडे काही चेहरा नाहीये का? बावनकुळे आहेत, पंकजा मुंडे आहेत, त्यांना का नाही मोठं करत? पण भुजबळांना का करतायत? कारण त्यांच्या अंगठ्याखाली आहेत, ते फडणवीसांच्या सरळ सरळ अंगठ्याखाली आहेत। आणि आज जे फडणवीस म्हणाले ते ऐकून अतिशय म्हणजे संताप झाला माझा की मी सुप्रिया सुळेंना 3दा भेटले असेल, 3दा आतापर्यंत। ते कधी तर डोरिन फर्नांडिसच्या वेळेस तिला न्याय मिळावा म्हणून ज्या राष्ट्रवादी विरुद्ध मी लढले, ज्यांचं मी कधी तोंड सुद्धा बघितलं नसतं, अशा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना मी पहिल्यांदा मेसेज पाठवला की मी तुम्हाला कधीही कॉन्टॅक्ट केला नसता, पण या परिवाराची दयनीय स्थिती बघून मला तुम्हाला लिहावंसं वाटतंय। आणि त्यांना फुल क्रेडिट की त्यांनी त्या 3 बैठका लावून त्यांच्या पक्षात भुजबळ असताना त्यांना बोलवून ठणकावून सांगितलं होतं की अशा स्त्रीला, 78 वर्षाच्या बाईला तुम्ही त्रास देऊ नका। त्याबद्दल आजही मी त्यांचा आदर आहे म्हणून नक्कीच सांगेल। पण त्यांच्या पक्षाने केलेला जो भ्रष्टाचार आहे, अमाप भ्रष्टाचार आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्र लुटला गेला, त्याबद्दल त्या पक्षालाही मी कधी माफ करणार नाही। आणि मुद्दाम मला फडणवीसांना सांगावंसं वाटतंय की ज्यांच्या विरुद्ध लढलो अशांच्या गळ्यात गळे घालायला मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही। अजित पवारांच्या, तटकरेंच्या, भुजबळांच्या विरुद्ध लढणारे फडणवीस आता त्यांच्याच गळ्यात गळे घालतायत, ते म्हणजे मी अंजली दमानिया म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही। अगदी, पण भाजपकडून असं सांगितलं जात आहे की तुम्ही चुकीचा नरेटिव्ह तयार करताय, असं काही नाहीच आहे। भुजबळ आमच्या संपर्कातच नाहीयेत किंवा भुजबळ असं करणारच नाही, असं अगदी छाती ठोकपणे भाजपकडून सांगितलं जात आहे। असं त्यांनी आधीही सांगितलं। करेक्ट लाघवी, कसं आहे की आधी जर तुला आठवत असेल, मी एक ट्विट केलं होतं अजित पवारांबद्दल आणि ते सुद्धा तेव्हा असंच सांगितलं गेलं की नाही नाही, अजित पवार भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत। पण ते गेले ना, जवळजवळ मी ट्विट केल्याच्या 1-1.5 महिन्याच्या काळात ते गेले। आणि हे फॅक्ट आहे
फॅक्ट नसेल तर आपण कधी बोलायला जातच नाही. आणि आज जर लागवी जर तू ऐकलं असशील, की एरवी मोठा अगदी ठणका करून बोलणारे भुजबळ आज काय म्हणाले, "नाही, नाही तसं काही नाहीये. माझ्याकडे काही तशी ऑफर नाहीये." आता समजा मला कोणी सांगितलं, की तुम्ही उद्या काँग्रेसमध्ये जाताय किंवा राष्ट्रवादीत जाताय, तर मी म्हणेल का व्हॉट नॉनसेन्स. हे तुम्हाला कोण सांगतं? बिलकुल नाही जाणार आहे. म्हणजे असा हा जो आपण ठणकावून सांगतो, तसं आज भुजबळ एकदाही म्हणाले नाहीयेत. लागवी मी मुद्दाम म्हणेल, की तुमच्या चॅनलनी पुन्हा त्यांची बाईट दाखवावी. त्याच्यावरनं आपल्याला कळेल, की ती त्यांची जी लँग्वेज होती, बोलण्याची पद्धत होती, ती इतकी म्हणजे मी भाजपात जाणार नाही, असं कुठे एका चकार शब्दाने त्यांनी म्हटलं नाहीये. एका चकार शब्दाने नाही. उलटं ते अतिशय डिफेन्सिव्ह होते, की त्यांना कुठनंही माहिती मिळाली वगैरे, वगैरे असंच बोलून त्यांनी तो विषय टाळला. तर एखाद्याला राग आला, तर तो राग माणूस बोलून दाखवतो ना. तिथे असं कुठेही वाटलं नाही आणि मला काय वाटतं माहितीये, लागवी, की आपण एवढा आटापिटा करून या सगळ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या केसेस काढल्या. 10-10 वर्ष मी लढले, वेड्यासारखी लढले आणि त्याचा म्हणजे सिंचन घोटाळ्यात मी माझ्या स्वतःच्या हाताने पेपर्स फडणवीसांना दिले होते. का? तर ते तेव्हा विरोधी पक्षात होते म्हणून आणि आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये होतो म्हणून. आणि त्याचा त्यांनी वापर करून आज हे सगळे जे त्यांनी खेळ चालवले आहेत राजकारणाचे, ते अतिशय तिटकारा येतो, राग येतो हे सगळं बघून. भुजबळ म्हणतात या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर जेव्हा भुजबळांना विचारणा केली तेव्हा भुजबळांचं असं म्हणणं होतं की माझी काय घुसमट असावी, माझी काही घुसमट नाही आहे, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाने मला सगळं काही दिलेलं आहे, मी आता त्या पक्षात मंत्रीसुद्धा आहे, त्यामुळे मग भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यांना कुठून माहिती मिळाली या नाही, नाही. संदर्भात मात्र काही माहीत नाही असं ते म्हणतायत. नाही, नाही लागवी. भाजपात जाण्याचा कुठून प्रश्न येतोय, हे वाक्य नाही म्हटलंय त्यांनी. म्हणून मी म्हटलं, की तुम्हाला जमलं तर एक 2 मिनिटात त्यांची परत एकदा बाईट प्ले करा. म्हणजे तुम्हाला कळेल, की ते एका शब्दाने म्हणाले नाहीत. तर आता ते काय म्हणाले, "आता या वयात मला कुठल्या पदाची लालसा नाही." हो, हौस नाही. नाहीये मला काही, हौस नाहीये. हौस मला नाही. कुठलं पद मिळायची हौस नाहीये. पण मी भाजपात जाणार नाही, माझी तशी बिलकुल इच्छा नाही आणि मी राष्ट्रवादीत सुखी आहे, असं एका चकार शब्दाने त्यांनी म्हटलेलं नाही. त्याच्यावरनच आपल्याला काय ते कळायला हवं. अगदी म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या काही दिवसात या सगळ्या मोठ्या घडामोडी घडतील? घडामोडी घडतील, पण त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर इतका वाईट परिणाम झालाय. म्हणजे आता खरं तर फडणवीसांना आपण सगळ्यांनी मिळून विचारलं पाहिजे, की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हे काय चाललंय तुमचं? लोकं मत देतात कुठल्या पक्षाला, जातो तो माणूस कुठे आणि काय ती घाण करून टाकली आहे राजकारणाची. तर मला म्हणजे एका मध्ये एक WhatsApp जोकही आला होता, की याच्यापुढे आमच्या बोटाला शाई लावू नका निवडणुकीनंतर, चुना लावत जा. तर ते खरंच आहे. आता हे जे घडतंय ते बघवत नाहीये. कोणालाच बघवत नाहीये. अगदी अगदी शेवटचा सवाल अंजनीताई, तुम्ही आता म्हणालात की मी अजित पवार नाही, मी तटकरे नाही, मी असं काही करणार नाही किंवा मी फडणवीस नाही, असं तुमचं वक्तव्य होतं. पण मला हाच मुद्दा उपस्थित करायचा आहे की आत्तापर्यंत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आप सोडल्यानंतर आता हे सगळं चित्र पाहिल्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला चीड येते. असं वाटतंय का कुठे की आपण राजकारणात यावं, हे सगळं बदलावं असं वाटतंय? लागवी, जर मी आम आदमी पक्षात टिकू शकत नाही, जर मला त्याच्यात झालेले चुकीच्या गोष्टी जर मला पटत नसल्या, तर ह्या सगळ्या टोळीमध्ये मी कुठेच कधी फिट बसणार नाही. त्यामुळे राजकारणात येण्याचा प्रश्नच उठत नाही. तर मला डेफिनेटली आज एक खंत आहे, की आज जर आम आदमी पक्ष जर आपल्या तत्वांवर राहिला असता, तर आज महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. कारण ही जी घाण होतीये, ही सध्याची जी स्थिती आहे, ती मात्र प्रत्येक आज कोणालाही रस्त्यात विचारलं ना आपण, अगदी सहज बोलून जरी विचारलं, की काय चाललंय? राजकारणाचं काय वाटतंय? सगळेजण म्हणतील, की नुसतं गटारगंगा करून ठेवलीये, किळसवाणं राजकारण चाललंय. हे सगळ्यांच्या तोंडी आहे आज. म्हणजे कोणतेच पक्ष आपल्या मतावर ठाम राहिलेले नाहीयेत असं म्हणायचंय तुम्हाला? प्रश्नच नाही. आज आपण बघतोच आहे ना, की जे भाजप राष्ट्रवादी विरुद्ध लढत होतं. जे सिंचन घोटाळ्याचे पेपर्स मी माझ्या हाताने देवेंद्र फडणवीसांना दिले होते. ते त्याच्या विरुद्ध प्रत्येक अधिवेशनात लढले. आज ते त्यांच्या बाजूला जाऊन बसतात. तटकरेंच्या बाजूला जाऊन बसतात. प्रफुल्ल पटेल
आय मीन काय बोलावं या लोकांना? आणि भुजबळ ज्यांच्या विरुद्ध भाजपने सरळ सरळ पक्ष म्हणून जनहित याचिका केली होती, त्यांना मोठं करतायत आज. म्हणजे काय म्हणावं या लोकांना? नारायण राणे त्यांच्या विरुद्ध किरीट सोमय्यांनी 300 कोटीचा फ्रॉड केला म्हणून सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ईडी इन्क्वायरी झाली पाहिजे असं म्हणत होते. ते नारायण राणे आले इकडे, सुचिरभूत झाले. ते बघून लोकांना काय वाटत असेल, की काय राजकारण आहे का काय आहे, आणि आपण कोणाच्या हातात आपला राष्ट्र दिलंय, आणि म्हणजे काय राज्य दिलंय आणि राष्ट्र दिलंय, काय चाललंय हे? अगदी दमानियाजी तो बाईट छगन भुजबळ यांचा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो आपण बाईट पाहणार आहोतच, पण अगदी शेवटचा सवाल सुद्धा तुम्हाला विचारते या सगळ्या मुद्द्यावर. एकीकडे अशी निराशाजनक परिस्थिती असताना इंडिया आघाडी सुद्धा मोठ बांधण्याच्या तयारीत आहे. तिथं महाविकास आघाडी सुद्धा राज्यात प्रयत्न करू पाहते. तुम्हाला वाटतंय यातून काही घडेल? तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे, इंडिया आघाडीकडे किंवा मग मवियाकडे सुद्धा? नाही, कसं आहे लागवी, की हे सगळे जण जे इवन इंडिया आघाडीत आहेत, सगळे एका माळेचे मणी आहेत. म्हणजे एक से बडके एक भ्रष्टाचार काळ त्यांनी गाजवलेला आहे, असे लोक त्याच्यात पण आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? आज ते तिथे आहेत, उद्या ते इथे असतील. आणि एकूण आज ईडीचा वापर, सीबीआयचा वापर हे आताच्या काळात होत आहे असं नाही, काँग्रेसच्या काळातही होत होतं. आणि आताच्या काळात त्याचा जास्त विस्तार झालाय. म्हणजे पूर्वी ते नुसते त्यांना टॉर्चर करायचे, आता हे टॉर्चर करून आपल्या पक्षात घेतात. हा त्यातला बदल. पण जे सीबीआयला केज पॅरेट, जर आठवत असेल, सुप्रीम कोर्टच्या जजनी म्हटलं होतं की सीबीआय इज अ केज पॅरेट. तेव्हा काँग्रेसची सरकार होतं. पण आता पक्ष बदलतात, हे जे बिझनेसमॅन आहेत ते तिथे जातात, तिथले बिझनेसमॅन आहेत ते इथे येतात, बाकी सगळं सेम राहतं. निश्चित. आपण छगन भुजबळांचा तो बाईट पाहूया आणि त्यानंतर तुमची एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया. पाहूया छगन भुजबळ नेमका काय म्हणाले होते या सगळ्या मुद्द्यावर, जेव्हा अंजली दमानिया यांनी ट्विट केलेलं होतं त्यावर विचारणा केली भुजबळांना. पाहूया. मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे. आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या. त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे. आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या, मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या. पण ठीक आहे, आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही. आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, आणखी नवीन काय होणार? ओबीसीचं काम तर मी 35 वर्षांपासून करत आलोय, हे काही नवीन नाही असं भुजबळ म्हणतायत. मला पदाची हौस नाही. आणि त्यांना हे कुठून कळलं मला माहित नाही. पण एका त्यांनी त्यांच्या आवाजात ते जे हावभाव होते ना, जे त्यांनी बोलण्याची एक धप होती, त्याच्यात ते अतिशय डिफेन्सिव्ह होते. ते कुठेही असे अग्रेसिव्हली म्हणाले नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे, मी कुठेही जाणार नाहीये, मी भाजपात जाण्याचा तर प्रश्नच येत नाही, असं ते एका चकार शब्दाने सुद्धा बोलले नाहीयेत. आणि जे मी 2 गोष्टी म्हणाले होते, एक की ते भाजपात जात आहेत, आणि 2 की त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओबीसीचा चेहरा बनवणार आहे. तर ते दोन्ही गोष्टीला ते डिफेन्सिव्ह झाले. मी तर आधीपासूनच होतो, मी ओबीसीसाठी 35 वर्ष काम केलंय, हरियाणामध्ये केलंय, अमुक ठिकाणी केलंय. त्याच्यावरनं आपल्याला साफ दिसतंय की मी जे बोलले ते त्यांना कुठेतरी झोपलंय आता. निश्चित. दमानियाजी, साधारणपणे किती दिवसात या सगळ्या घडामोडी घडतील असं तुम्हाला वाटतं? कारण एकीकडे तुम्ही म्हणताय जाणार आहे हे तर पक्का आहे, राष्ट्रीय चेहरा तर होणारच आहे, पण नाही आता तारीखही सांगून टाका. नाही नाही लागवी, मला खरंच माहित नाही. कारण जसं जून मध्ये मी आधी म्हणाले होते अजित पवार जातील, हे मी मे मध्ये ट्विट केलं होतं, पण ते गेले 2 जुलैला मला वाटतं. बरोबर, 2 महिन्यांनी. बरोबर. हो, तर कारण ते काय होतं, ते डिफेन्सिव्ह होतात. आता आज मी हे म्हटल्यानंतर ते कदाचित डिफेन्सिव्ह होतील. भाजप तितक्या पटकन त्यांना त्यांच्यामध्ये घेणार नाहीत. तर अमुक वेळ जाईल त्याच्यात, पण किती वेळ जाईल मला माहित नाही. पण आता लोकसभा निवडणुका अनाऊन्स होण्याच्या आधी अपेक्षित तर आहेच, बघूया आता काय होतं. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि कुठेतरी हे जर थांबलं तर आपल्या सगळ्यांना आनंदच होईल.
निश्चित. धन्यवाद अंजलीताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.